चहा. थँक्यू. हे 8 महिने झालेत आपल्याला, काहीतरी करायला हवं. मीट अँड ग्रीट, हे कोलॅबरेशन. हा, पण कुणाला पाठवायच्या साड्या? असं कोणी जे आपल्या आयुष्यात व्हॅल्यू ऍड करतं, जे इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यांनी या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला सपोर्ट केला. राईट. हा, आणि आपण मग अशी नोटही पाठवू शकतो की थँक्यू फॉर बिंग विथ अस थ्रू द ब्रेवेस्ट डिसिजन्स ऑफ अवर लाईव्ह. थँक्यू फॉर मोटिवेटिंग अस. थँक्यू फॉर बिंग देअर ऑलवेज. परफेक्ट. पण असं ते खरं वाटलं पाहिजे, म्हणजे अगदी मनापासून, की त्यांच्या सपोर्टशिवाय हे शक्य झालं नसतं, किंवा ते खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, खूप व्हॅल्युएबल आहेत, तर ते आहेत म्हणून आपण आहोत. राईट. असं काहीतरी. आले 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 आले. आशा, येस. शोभा, हा मीच. मनीषा आटले. हो मीच. हॅलो पल्लू, तुझं काहीतरी पार्सल आलंय. अगं माझं नाही, तुझंच आहे. रेडन ठुमकाला 8 महिने पूर्ण झाले ना, म्हणून तुझ्यासाठी पाठवलंय. थँक्यू फॉर ऑलवेज बिंग देअर. मी कधीच ग्रँटेड नाही धरणार तू माझ्यासाठी जे काही करतेस ते. थँक्यू. आय लव्ह यू. लव यू बाळा. खूप छान आहे साडी. आई, आज मी जी काही आहे त्यात तुझा अंश आहेच. तो मला जाणवतोच. शाळेत जाताना तू धरलेला माझा हात अजूनही तुझ्या हातात आहे असंच वाटतं. अशीच राहा जवळ. गोड पापा. हॅपी मदर्स डे. प्रत्येक आईला जी तिच्या परीने एक चांगली आई होण्याचा प्रयत्न करते. कधी कधी तिचे कष्ट, तिचं प्रेम, तिचे त्याग नजरेआड होतात, पण जगाला दिसलं नाही तरी ती खूप काही करत असते आणि हसत करत राहते. तुला रोज सेलिब्रेट करायला हवं. फक्त जगाने नाही, तू स्वतः सुद्धा.